सर्वांना विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव धानोरा आज भरकटलेल्या हजारो मनाला जगण्याची नवी उमेद देणारा विचारांचा क्रांती सूर्य प्राध्यापक गुरुवर्य श्री नितीनजी बांगुरे पाटील यांचे विचार आपण ऐकणार आहोत। ज्या आईने आपल्या लेकराच्या काळजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण केली अशा शहाजीराजांच्या पत्नी महाराष्ट्राच्या आऊसाहेब, ज्या माणसानं शून्यातून स्वराज्याचं विश्व निर्माण केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ते स्वराज्याचं विश्व ज्यांनी चौफेर मांडलं असे युवराज छत्रपती संभाजीराजे, तसेच आज तुम्ही सर्वजण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभ्याने बसलेला आहात त्याच्या मातीमध्ये गेले 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांच्या शब्दाला मान देऊन ज्या मर्दांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं अशा 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना मी गणेश भोसले सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो। आता मागच्या काही दिवसापूर्वी मी माझ्या एका मित्राला भेटण्यासाठी दवाखान्यामध्ये गेलो होतो। त्या मित्राच्या आजारपणाची विचारपूस करून मी त्याला खाण्यासाठी सफरचंद दिलं आणि सफरचंद बघितल्यासाठी तो दचकून घाबरून उठला आणि मला म्हणाला, मित्रा, सफरचंद खाणं हे आरोग्याला हानिकारक आहे। मला काही कळेना समजेना उमजेना न राहून मी त्याला विचारलं, ते कसं काय? तेव्हा तो मला म्हणाला, मित्रा, सफरचंद खाल्ल्यावर माणसाच्या शरीरामध्ये विटॅमिन तयार होतात। मी म्हणलो बरोबर आहे, विटॅमिन माणसाच्या अंगामध्ये शक्ती येते। मी म्हणलो बरोबर आहे, शक्तीला माणूस काम करतो। मी म्हणलो बरोबर आहे, काम केल्या माणसाकडे पैसे येतात। मी म्हणलो बरोबर आहे, पैशाला माणूस प्रेम करतो। मी म्हणलो बरोबर आहे, प्रेम केल्या माणूस लग्न करतो। मी म्हणलो बरोबर आहे, लग्न केल्या माणसाला बायको येते। मी म्हणलो बरोबर आहे, बायको आल्या माणसाला बायकोच्या कटकरीन टेन्शन येतं। मी म्हणलो बरोबर आहे, टेन्शन आला माणूस आजारी पडतो। मी म्हणलो बरोबर आहे, आजारी पडला माणूस काय खातो? सफरचंद खातो। बघ मित्रा, म्हणून मी तुला आधीच सांगितलं होतं, सफरचंद खाणं हे आरोग्याला हानिकारक आहे। जे माणसं चांगल्या वस्तूला नावं ठेवतात आणि वाईट गोष्टीचा जे जे कार करतात ते माणसं आयुष्यात कधीच मोठे होऊ शकत नाही। या बाहेरच्या जगामध्ये, या बाहेरच्या दुनियेमध्ये हे सारासं बोलवचन चालू असताना सुद्धा आपल्या या धानोऱ्याच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव इतक्या मोठ्या आनंदात उत्साहात साजरा होत आहे। ही सगळ्यात मोठी अभिमानाची व स्वाभिमानाची बाब आहे। अहो, तो राजस्थान मधल्या तिकमापूर गावचा एक मुलगा सर आपल्या महाराष्ट्रामध्ये आला आणि आपल्या या रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरात बसून तो महाराजांवर कविता करू लागला, काव्य रचू लागला। आणि एके दिवशी एक माणूस जगदीशा पाया पडण्यासाठी मंदिरात आला आणि तो कविभूषण म्हणू लागला, कोण तुम्ही? कविभूषण, कुठून आलात? उत्तर भारतातून। कशासाठी आलात? शिवाजी महाराजांवर कविता करायला, काव्य रचायला। वाह, आतापर्यंत किती कविता लिहिल्या? आज 350। मग त्यातली एखादी म्हणून दाखवतो, हो का नाही? मग ऐका, इंद्रजमी जंब पर वाडवस अंब पर रावणस रंब पर रघुकुल राज है पवन भारी बहा पर शंभुरती नहा पर जो सहस बहा पर राम विजराज है दावा द्रुमदुंड पर चित्तामुग धुंड पर भूषण वितुंड पर जैसे मुगराज है तेजतम अंश पर कन्नजिमी कंस पर गोमलिच्च वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है। आणि समोरच्या माणसाला कविता आवडली आणि समोरचा माणूस कविभूषणला म्हणू लागला, अजून एकदा म्हण, ऐका, इंद्रजमी जंब पर वाडवस अंब पर रावणस रंब पर रघुकुल राज है पवन भारी बहा पर शंभुरती नहा पर जो सहस बहा पर राम विजराज है दावा द्रुमदुंड पर चित्तामुग धुंड पर भूषण वितुंड पर जैसे मुगराज है तेजतम अंश पर कन्नजिमी कंस पर गोमलिच्च वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है। आणि समोरच्या माणसाला कविता आवडली आणि समोरचा माणूस कविभूषणला म्हणू लागला,
अजून एकदा म्हण, अजून म्हणली, परत एकदा म्हण, परत म्हणली, पुन्हा म्हण, पुन्हा म्हणली आणि तब्बल 18 वेळा कविता म्हणून कवी भूषण थकून गेला आणि वैतागून समोरच्या माणसाला म्हणाला, कोण तुम्ही, कोण तुम्ही? समोरचा माणूस म्हणाला, मी शिवाजी महाराज. अरे तू जितक्या वेळेस कविता म्हणणार होता ना, तितके लाख मी तुला देणार होतो. कशाला कविता बंद केलीस? त्यासाठी कवी भूषण म्हणाला, महाराज, महाराज, लाख रुपये मिळवण्यासाठी नाही, पण लाख मोलाच्या माणसात सहवास मिळावा म्हणून कविता तयार केली. कवी भूषण सारख्या कवींची कदर शिवरायांनी केली म्हणून स्वराज्यामध्ये अनेक कवी लेखक निर्माण झाले. आणि आज आपण सर्वच माननीय सन्माननीय प्राध्यापक नितीनजी बांगुडे पाटील यांचे विचार ऐकणार आहोत. ते विचारांची शिदोरी आपल्याला बहाल करणार आहेत. त्यासाठी मी आपली सर्वांची मनपूर्वक रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.